लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ट्रॅक्टर चालक मालक शेतकरी जे आहेत ते कालच्या जवळपास 10 वाजेपासून डिझेल मिळावा म्हणून रांगेमध्ये उभे आहेत. जी लाईन जी दिसती आहे, आपण जर पाहिलं, जिकडे नजर जाईल तिकडं ट्रॅक्टर चालकांची, वाहन चालकांची ही जी लाईन जी आहे ती आपल्याला दिसते. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. त्यांना फक्त पाहिजे ते डिझेल. कारण की आता शेतीची कामं सुरू आहेत. अवघ्या 15 दिवसावर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरणी करायची आहे आणि त्यांना पेरणीसाठी डिझेलची आवश्यकता आहे. त्याशिवाय ट्रॅक्टर चालू शकत नाही, पेरणी होऊ शकत नाही. आणि आपली शेताची पेरणी करण्यासाठी ज्या ट्रॅक्टरला डिझेल लागतं ते ट्रॅक्टरचे हे जे शेतकरी आहेत, चालक मालक आहेत, आज मुक्कामाला या ठिकाणी आहेत. याच ठिकाणी जेवण केलं. अक्षरशः त्यांनी म्हणजे घरचे चादर, सतरंजी सगळं सोबत घेऊन आलेत. आणि ज्या वेळेला उद्या हा पंप जो आहे, चिखली शहरातला रेणुका पेट्रोल पंप जो आहे तो सकाळी चालू होणार आहे आणि डिझेल सुद्धा सकाळीच मिळणार आहे त्यांना. जोपर्यंत पंपामध्ये डिझेल आहे तोपर्यंत वितरित करणं आवश्यक आहे. मात्र डिझेल संपण्यापूर्वीच म्हणजे स्टॉक असताना सुद्धा या ट्रॅक्टर चालकांना त्यांनी डिझेल दिलं नाही. म्हणून या शेतकऱ्यांना या ठिकाणी मुक्काम करावा लागत आहे. काही लोक या ठिकाणी जेवण केलं तर काही सध्या उपाशीच आहेत. या ठिकाणी मच्छर चावत आहेत, झोपण्याची व्यवस्था नाहीये. सरपटणारे प्राणी जे आहेत ते सुद्धा या भागामध्ये आहेत. मात्र पंप चालकाला या शेतकऱ्यांची कुठलीही दया आलेली नाही. आज यांचा मुक्काम फुटपाथ वरती आहे. अक्षरशः आपण जर पाहिलं तर हे फुटपाथ वरती काही लोक झोपलेत, काही या ठिकाणी बसलेले आहेत, गप्पा गोष्टी करतील आणि नंतर ज्या वेळेला झोप येईल त्यावेळेला हे झोपतील. काही शेतकरी आहेत आपल्यासोबत जे ट्रॅक्टर चालक मालक आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की काय नेमक्या अडचणी चालल्यात त्यांना. तुम्ही जवळपास सकाळपासून रांगेमध्ये उभे आहेत. जेवण झालं का तुमचं? नाही अजून. काय अडचण आहे? कशासाठी थांबलात तुम्ही? आम्ही सकाळच्या 10 वाजेपासून रांगेमध्ये लागलेलो आहे, परंतु आमची कोणीही दखल घेतलेली नाही. आम्ही बोंद्रे ह्या पंपावर रांगेत 10 वाजेपासून उभे असताना आम्हाला आमचा नंबर आणि डिझेल संपलं. त्यानंतर आम्ही रेणुका पेट्रोल पंप ह्या मेखर रोड ह्या रोडना पुन्हा नंबरमध्ये लागलो. परंतु आम्ही जमतेम 12 ते 1 वाजेच्या दरम्यान या नंबरमध्ये लागताना रात्रीच्या 8 ते 9 वाजेपर्यंत आम्ही रेणुका पेट्रोल पंपाच्या जमतेम जवळपास आल्यानंतर त्या पंप मालकांनी आम्हाला सांगितलं की बुवा आता पेट्रोल डिझेलचं बंद केलेलं आहे, आम्ही रात्रीचं देऊ शकत नाही. परंतु पंपाचं परमिशन 24 तासाची सेवा असूनही ह्या लोकांनी आमची दखल घेतलेली नाहीये. पंप मालकांनी स्पष्ट पंप बंद करून ते चालले गेले आहे. परंतु चादरी घेऊन आहात? हो, चादरी घेऊन आलेलो आहेत. काही आमच्या सोबतची जी मंडळी आहेत यांना माहित नसताना कोणी उपाशी आहे, कोणी 2 घास खाऊन आलेलं आहे. आणि रात्रीचं रोडवर झोपणे हे अत्यंत एक दुर्दैवी आहे. परंतु एखाद्या वेळेस चादरी घेऊन आले शेतकरी. दादा मला सांगा, तुम्ही सुद्धा चादर घेऊन आले झोपायला, भीती वाटत नाही का? आता पर्याय नाही ना. आता उद्या शेतीचे काम करायचे, दुसरा पर्याय उरलाच नाही ना. ऑप्शन काय? तर त्यांची मनमानी चालू आहे. सकाळी आता 8-9 ला केव्हा देतील तेव्हा घ्यायचं, जायचं, काम करायचं. लेकरं बाळ सोडून इथं झोपायचं. झोपायची काय व्यवस्था आहे? काहीच नाही. पण माझा पर्याय नसल्यामुळे नो ऑप्शन. त्या कंडिशन मध्ये आता इथं बसावं लागणार आहे ना. दादा फुटपाथवर झोपण्याची वेळ आली तुम्हाला. सर, सर्व जगाला अन्न पुरवणारा शेतकरी आज फुटपाथवर आहे आणि आमच्याकडे कोणाचेही लक्ष नाहीये. तहसीलदार असो, सगळे पोलीस स्टेशनचे कर्मचारी असो, कोणाचंही लक्ष नाहीये. या ठिकाणी सर्व शेतकरी आज आपले सर्व मुलं बाळ सोडून इथं फुटपाथवर झोपलेले आहे. आणि सर्व राजकारणी असो की सर्व नेते असो, हे आपल्या घरी कोणीही आमची दखल घेण्यासाठी तयार नाही आहे.
आणि या पेट्रोल पंपाच्या मनमानी कारभारामुळे यांच्याजवळ पूर्ण साठा असून सुद्धा हे यांचा साठा पूर्णपणे बंद करून आमच्यावर आरेराई करून सर्व शेतकऱ्यांना थांबवून इथं आज रात्रीचे 12 वाजलेले आहे. आमचे हे सहकारी सगळे या सहकाऱ्यांना इथे आज 12 वाजता बिना जेवल्याचे हे लोक इथं थांबलेले आहेत. तरीही याची अजून कोणी दखल घेतलेली नाहीये. माझी सर्व आपणास विनंती आहे की त्वरित सर्व शेतकऱ्यांना पुरेपूर असा डिझेलचा साठा पूर्ण करून द्यावा. यानंतर शेतकऱ्याचे कोणतेही आणि कसलेही मागणे सरकारकडे नाही आहे आणि सरकार कोणतेही मागणी पूर्ण करत नाही आहे. तरी माझी सरकारला विनंती आहे की आपण या पेरणीच्या मशागतीसाठी आम्हाला पूर्ण डिझेलचा साठा त्वरित आणून द्यावा. यासाठी मी शेतकऱ्यांना आपण सर्व सरकारला विनंती करतो. आणि यांना पाहिजे फक्त ते डिझेल, कारण की अवघ्या काही दिवसावर पेरणी येऊन ठेपली आहे. जर का डिझेल उपलब्ध झालं नाही तर पेरणी कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना सतावतोय. त्यामुळेच ते फुटपाथवर या ठिकाणी घरचे कपडे आणून चादरी किंवा सतरंजी असेल ते आणून या ठिकाणी झोपलेत, काही गप्पा गोष्टी करतायत. काय मागणी आहे सध्या? आता पेरणीचे दिवस आले तुमचे. मूळ मुख्य मुद्दा आहे, आम्ही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन कधी शहरात आलोच नाही. परंतु आता अशी वेळ आली की एक रात्रभर काम करायचं आणि दिवसभर पंपावर येऊन उभं राहायचं. या पंपावर असलं तर ठीक, नाही तर दुसऱ्या पंपावर जायचं. ही पाळी शेतकऱ्यांवर 1 महिन्यापासून आली. कॅनमध्ये डिझेल बंद केलं, त्यामुळे आमचे हाल अजून जास्त वाढले. आता मूळ मुद्दा, जेव्हा शहरात आलो ट्रॅक्टर घेऊन, लाईनीत उभी राहायची पाळी आली, त्यावेळेस समजलं की आपली किती किंमत आहे इथं. तुम्हाला कॅनमध्ये डिझेल का पाहिजे? कॅनमध्ये डिझेल याच्यासाठी की शहरापासून आम्ही 25 किलोमीटर राहत असेल आणि तिथून ट्रॅक्टर शेतात अजून 5 किलोमीटर राहतं. त्या 25-30 किलोमीटरवरून शेतकऱ्याला ट्रॅक्टर जर शहरात आणायचं तर त्याला 500-200-1000 रुपयापर्यंत खर्च नुसता 50 लिटर डिझेल नेण्यासाठी येतो. काही पंप मनमानी करून 2000-3000 देतात. मग येण्या जाण्यातच जर डिझेल गमवायचं तर मग शेतात काम कोणत्या डिझेलनं करायचं? खूप मोठा प्रश्न आहे. आणि शहरातला वाईट अनुभव सांगतो, सत्य परिस्थिती. इथे पोकलँड येतं 500 लिटर घेऊन जातं. इथे बोरवेल मशीन येते 1-2000 लिटर घेऊन जाते. इथे टिप्पर येतात 200-200 लिटर घेऊन जातात. आमचा एकमेव शेतकरीच असा आहे की तो ट्रॅक्टर घेऊन येतो आणि आमच्या वाट्याला 40 लिटर येतं. चुकी कोणाची नेमकी? पंपवाल्याची चुकी आहे की अन्य कोणाची? सर्व सिस्टमच या ठिकाणी बिघडलेलं आहे. सर्व पंप मालक सुद्धा आपली मनमानी करत आहे आणि वरतून त्यांना कोणताही धाक राहिलेला नाहीये. आज त्यांच्याजवळ पूर्ण साठा असून सुद्धा ते रात्रभर आम्हाला इथं फुटपाथवर सोडत आहे आणि इथं सरपटणारे प्राणी सर्व आम्ही जीव धोक्यात घालून इथं थांबलेलो आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी, ट्रॅक्टर चालक, मालक, वाहन सुद्धा या रांगेमध्ये उभे आहेत. सरपटणारे प्राणी असताना सुद्धा फुटपाथवर झोपण्याची वेळ या शेतकऱ्यांना आलेली आहे. पंप चालक जो आहे, म्हणजे ज्या ठिकाणी हे सर्व शेतकरी बसलेत, ट्रॅक्टर चालक, मालक, पंप चालकाने 9 वाजताच पंप बंद केला आणि त्यांना डिझेल देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना आता या ठिकाणी न जेवता कुठलीही सुविधा या ठिकाणी नाहीये, पाणी नाही, राहण्याची कुठली सुविधा नाही. ह्या सगळ्या अडचणीचा सामना करत ते या ठिकाणी फुटपाथवर झोपले फक्त डिझेलसाठी. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.